चोरीच्या केसेस सोडवणं हे पोलिसांचं रोजचंच काम. पण जेव्हा तक्रारींमुळे गुंता होतो तेव्हा काय होतं हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे पुढील प्रहसनामधून, ज्यासाठी मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. हॅलो, हा मिसेस प्रताप बोलतायत का? हा बोलताय तुम्ही? काय बोलत्यात? म्हणा काहीतरी. काय म्हणू म्हणजे? आय मिस यू म्हणा. ऑर्डर आहे, ऑर्डर. हवालदार प्रतापांची ऑर्डर आहे म्हणा. मिस यू. पोलीस काका, पोलीस काका. पोलीस काका, पोलीस काका. एक मिनिट. पोलीस काका, पोलीस काका. मी करतो फोन. बाळा 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 काय झालं बाळा? पोलीस काका, माझी आई हरवली. एक गोष्ट बाळा, पुढे इकडे बाळा. दोन गोष्टी सांगतो तुला लय महत्वाच्या. एक म्हणजे रडू नकोस आणि दुसरं म्हणजे पोलीस असं बोलू नकोस. असं बोल. काय होतंय तुझ्या लक्षात येत नाही पण तू बचकावर थुकतोयस. असं करू नको बाळा, रडू नकोस. शांत बस 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 बस. काय झालंय मला शांतपणे सांग, काय झालंय? माझी आई हरवले. मला माझी आई शोधून द्या ना पोलीस काका. बाळा, तुझी आई नसेल हरवली, तू हरवला असशील. मी देतो तुला. आई शोधायची आहे ना, शोधू आपण. मला सांग, तुझी आई कशी हरवली? आम्ही ते बाजूला जत्रेला आलो होतो. बर. मला म्हातारीची केस पाहिजे होते म्हणून मी ते ओढले, तर म्हातारी शिव्या द्यायला लागली. येडाय कर जरासं. म्हातारीचे केस पाहिजे म्हणून खऱ्या म्हातारीचे केस ओढलेस तू? आता मला काय माहिती ती खरी म्हातारी होती म्हणून. मग आई मला बोलली की तू तिथेच बस, मी तुझ्यासाठी केस घेऊन येते. बर. हा, आणि मग आई गेली तर परत आलीच नाही. माझी आई हरवली. रडू नका. शांत मला माझी आई शोधून द्या ना. बाळा, तुझी आई नाही हरवली, तू हरवलाय. काळजी करू नको. मी काय करतो, एक ना FIR लिहून घेतो. ती लई महत्वाची असते, लक्षात घे. ह्याच्यात आहे ना एक कागद असतो, त्याच्यावर आम्ही सगळी माहिती लिहून घेतो. एकदा ती माहिती लिहून घेतली की ती सर्क्युलेट करतो, मग लोक शोधतात. मला शांतपणे फक्त आता तुझी माहिती सांगशील बरं का? नाव काय म्हणला तुझं? दत्तू प्रभाकर खरात. हा, शाबास. दत्तू प्रभाकर खरात. हा. आईचं नाव काय तुझ्या? आई. हाय, म्हणजे आईला तू लाडाना आईच म्हणशील बाळा, पण आईला काहीतरी नाव असेल का? नाही नाही, पण मी तर आईच बोलतो. बर बर. ही बापाचं नाव काय म्हणला? प्रभाकर खरात. हा, प्रभाकर खरात. प्रभाकर खरात तुझ्या आईला लाडानं काय म्हणतो? हा, ते कधी दीपिका बोलतात, कधी ऐश्वर्या बोलतात, तर कधी कधी जॅकलिन पण बोलतात. एवढी सुंदर आहे तुझी आई? मग सर्वात सुंदर, सर्वात गोड माझी आई म्हणजे आंब्याची फोड. शोधू तुझ्या आंब्याची तुझी आई शोधू आपण. ऐश्वर्या बाळा, पण त्याच्या आधी आहे का नाही, तू मला जरा वर्णन करून सांग. तुझ्याकडे तुझ्या आईचा काय फोटो बिटो आहे का? हो, आईचा कधी कोणी फोटो ठेवतं काय? आई तर असते आपल्या मनात. उठ बी. फोटो नाही, धड वर्णन करता येत नाही, त्याच्यात वर सूर वरतोय असोय. आई तर असते आपल्या मनात. खोबडावीन नीट सांग, काय ती वळख सांग, काय ती आई कशी दिसती, काय केस कसे आहे, तोंड कसं आहे ते नीट सांग. बाय जरा दमा. आई 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 बाय. ओ बाय. सांगितलं होतं ना बस तुला. ताय, ओ ताय, तू आली तर एक मिनिट, जरा वाईस दम खा, जरा दम खा. ओळखता तुम्ही त्याला? कशाला मारताय त्याला एवढं? आय आहे मी त्याची. बेन्या, तुझ्या बापाला तुझ्या आई कुठल्या अँगलनं जॅकलिन दिसते रे? ह्या आंब्याची फोड आहे का कलिंगडाची फोड आहे? बघ जरा. साहेब, आपले आमचे हे आहेत ते मला बोलतात जॅकलिन. ते म्हणते तू कुठं होतास बाबा? थांबलो तू आली. साहेब, तुमचे लय उपकार झाले, तुम्ही शोधलं माझ्या लेकराला. साहेब, ताई ताय थँक्यू म्हणताय, चांगलं आहे, पण मी काहीच केलं नाही. तुमचं तुम्ही हारावला, तुमचं तुम्ही घावलाय. गाठभेट झाली का नाही? गाठभेट झाली. मग काळीच एकदम पाकपूक होत होतो. हो साहेब, काय होत होतं काळी? पाकपूक होत. बर.
आता झालं शांत काळी झालं. चला निघा आता हा काय माझी FIR एक वाया गेली हो कागदावर आपले साहेब! हवा पोरग घावलं, हा नवरा हरवलाय हो. हाय का तुमचा नवरा बी हरवलाय होय? नवरा हरवला बरं एक काम करा मला काय करा माहिती मला तुम्ही ना त्यांचा काय फोटो बिटो असेल तर द्या नाही, त्यांचा फोटो नाही माझ्याकडे. त्यांची छबी माझ्या हृदयात आहे, माझ्या डोळ्यात आहे. निघा निघा बाहेर काय झालं साहेब? त्याला म्हणलं आईचं वर्णन करतं आई असती मनात तुम्हाला म्हणलं फोटो द्या तर छबी डोळ्यात आणि मनात सगळ्यांकडे काय हीच आहे होय नाही. फोटो कुणाकडे नाहीच का फोटो आहे पण ते मोबाईल मध्ये आहे ना. आहे ना हा. मोबाईल द्या मोबाईल घरला ठेवलाय, ते जत्रेत हरवल म्हणून आणलं नाही. मग आता तुमच्या नवऱ्याला कसं शोधायचं मी हा त्याचं काय वर्णन करा मला सांगा कसा दिसतो सांगा वर्णन त्याचं काय नाही, त्यांची बॉडी आहे ती एकदम जॉन इब्राहिम सारखी आहे आणि त्यांचे डोळे म्हणजे एकदम जणू ऋतिक रोशनच आहे आणि त्यांची स्माईल म्हणजे एकदम शाहिद कपूरच आहे. ही तुमच्या नवऱ्याचं वर्णन आहे होय. आयला आता लोकांना काय सांगायचं जॉन इब्राहिमच्या बॉडीचे प्रभाकर खरात शोधा नाही नाही या असलं काहीतरी नका सांगू साहेब मग कसं शोधायचं त्यांना? एखादी खून सांगा खून खून सांगितली असती पण न सांगता येणाऱ्या ठिकाणी आहे. बाय 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 माझं शांतपणे ऐका जी खून तुम्ही सांगू शकत नाही अशा ठिकाणी आहे ती 4 चौकात जाऊन आम्ही विचारायची कशी नाही विचारू शकत का नाही. त्याच्यामुळे काहीतरी चांगलं सांगा ना वर्णन हा? वर्णन आता- म्हणजे काहीतरी बाबा केस कसे आहेत काय ते- साहेब साहेब एक- साहेब साहेब माझी फॅमिली हरवली फॅमिली शोधून काढा साहेब माझी फॅमिली पप्पा जॅकलीन माझी फॅमिली इथं बस, इकडे माझी फॅमिली ही तुमची फॅमिली आहे ह्यो तुमचा नवरा आहे ह्यो नवरा आहे तुमचा ती जॉन इब्राहिम ती ऋतिक रोशन ती शाहिद कपूर ती ही आहे होय ही आहे इकडे 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 दादा इकडे दादा बाय तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुमच्या दोघांची एकमेकांविषयी लय भ्रम आहेत शपथ सांगतो लय भ्रम आहेत एकदा या माणसाचा तो नीट बघा एकदा ताजा ताजा टायफॉइड झालेला मनोज वाजपेयी वाटतो आहे का नाही ही तर काहीच नाही या माणसाला असा हात करायला सांगा आणि जोरात पळायला सांगा जवागल श्रीनाथ बघा एकदा साहेब लय उपकार झाले माझी फॅमिली तुम्ही शोधून दिली लय साहेब, उपकार झाले उपकार साहेब अरे मी काही केलंच नाही दे ती फॅमिली अरे हे बघा काय होतंय तुमच्या लक्षात येत नाही दादा ताई काय होतंय तुमचं बाहेरच्या बाहेर तुम्ही हरवलाय तुमचं तुम्ही आतल्या आत येऊन घावताय माझा काहीच हात नाही ह्याच्यात माझी फक्त पानं वाया जातात कारण मी काय वर्णन लिहून घेतो ना तेवढं करू नका फक्त आता काय तुमची फॅमिली तुम्हाला घावलेली आहे होय, हे, बेन्या, तुला तुझी आई घावली ताई तुम्हाला तुमचा नवरा घावलाय होय. या आता परत दिसू नका या नाही ह्या कसा ही दोघं सापडली पण माझा भाऊ हरवलाय भाऊ हरवला काका काय सांगू तुला अगं काय झालं? आम्ही मौतचा कुवा बघित होतो दोघ जण हा तेवढ्या तिकडनं गर्दी सगळी आमच्याकडे आली त्याच्यात तो हरवला जागी आला तो फलकी साहेब माझा भाव हरवला शेवटून ऐका एक मिनिट एवढं करायची गरज ऐक नाही ते. मला अंदाज आलेला आहे गेल्या 10 मिनिटात मला अंदाज आलेला आहे जसं तुम्ही आला का नाही इथं गपचूप तसा तुमचा भाऊ पण येईल. नाही हो साहेब असं नका करू, लिहून घ्या ना साहेब. कुठं फिरल अरे तुम्हाला? माझी 3 पानं वाया गेलेत ताई Please, मी वही आणून देते दुसरी प्लीज लिहून घ्या. साध्या दुकानात वही नाही ती सरकारी वही आहे साहेबाला उत्तर द्यावी लागतात 3 पानांवर खाडाखोडा आहे माझ्या प्लीज लिहून घ्या ना. शेवटची. अहो येईल तर थांब त्याच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर केवढं पडेल आम्हाला लिहितं काय तुमचे पेन येईल म्हणतोय तुम्ही ऐकायला तयार नाही नाव सांगा त्याचं अरे हा, रोहित खरात रोहित खरात हा. आणि रोहित खरात दिसतो कसा 1 मिनिट आता जर कुणी म्हणलं यो रोहित खरात शाहरुख सलमान आमिर सारखा दिसतो तर तिघांना आत टाकीन कुणाला तिघांना? शाहरुख सलमान आणि त्यांना? ए, तुम्हा तिघांना आत टाकेन आई. कॉमेडी नाही करायची इथं आत्ता सांगतो ड्युटीवर आहे मी 3 पानं वाया गेलेत माझी नीट वर्णन करायचं हा, सगळं बरं. लिहून टाका. लिहून सगळं हा. लिहून द्या सगळं साहेब 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 साहेब
माझ्या घरात नाही हरवली ती साहेब. काका साहेब तुमचं पाय कुठं आहे साहेब? मला पाया पडू द्या साहेब. काय उपकार झालं तुमचं साहेब. तुमच्यामुळं मला माझा दादा भेटला साहेब. साहेब तुम्ही हात म्हणून आम्ही सुरक्षित आहे साहेब. तुम्ही हाय म्हणून सुरक्षित हाय, तुम्ही हाय म्हणून ही होतंय, तुम्ही हाय म्हणून वाचलंय. बेण्यानं चौकीच्या बाहेर तरी गेलोय का? तुमचं बाहेरच्या बाहेर ठरलंय. तिघात पाचात दोन काहीतरी केलंय. आपलं हरवताय, आपलं भेटताय. मला शोधायला संधी पण दिला झाले. FIR पण पूर्ण लिही. 1 मिनिट, तुम्ही बेण्यानं दारातच उभा आहे का काय? दारात नाही का काय? एकाची FIR लिहायला घेतली की लगेच दुसरा येतो असं काय? नाही काका. तुम्हाला तुमचं कुटुंब घावलेलं आहे. आता इथं थांबायचं नाही. एक क्षण इथं थांबायचं नाही. तोडून एकाला सगळ्या चौघांना 3rd डिग्री देईन, म्हणजे 12 डिग्री डायरेक्ट. कळलं? नाही का? पाय पडायला हा, चला होय तर. सगळी फॅमिली शोधून दिली. नाही, चल. अहो सोनू काकानी वसू मावशी कुठं आहेत? सोनू काका तुमच्यावर होती ना? माझ्याबरोबर कुठं? मी याला शोधायला आली होती ना. नाही सोनू, आणि माझ्याबरोबर होती ती. आता तुझ्यावर मामानी मामी होती ना? हाय का? मामानी मामी पण हरवले होय. तेव्हा आता साहेब होय, साहेब शोधून द्यावा, मामा मामी हरवले साहेब, तेवढं. प्लीज. सगळे हरवले. मामी पण हरवली. वसू मावशी सोनू काका किती जणांची टोळी आहे रे तुमची? 21 जण आहे ती साहेब. 21. हा, आम्ही जत्राला येत होतो, बसणार कशी म्हणून ट्रॅक्टरच काढला. टायलेट टाकली, 21 जण गाद्या टाकून टाण डायरेक्ट जत्राला. 4 जण गावले ती फक्त. आता ही 17 जण गाव ना ती साहेब. चल बाहेर. 4 जण घावले, ती 17 जण घावना झाले. तिकडं बाहेर बसा. नावं तरी लिहून घ्या. नाही लिहायची मला नाव. निघ तिकडं, निघ. दरवाजात बस. तिकडं बस. आणि तुम्ही कशी आली एक एक करून, तशी तुमची माणसं येतील. ती माणसं आली की तुमची तुम्ही मोजा, तुमची तुम्ही जमा करा. आणि ती टायलीत टाक, नाही तर पायलीत टाक, नाही तर टाणटांनी, नाही तर फानपणनी. मला फरक नाही पडत. निघ आत्ता जाता निघ. फॅमिली आहे बाकी. तुझ्या तर चल. सोनू काका जोरदार टाळ्या. भारी होती फॅमिली. प्रसादा, मला असं वाटतं मोठ्यांच्या मेंदूमधले विचार आहेत ना, ते पण तुमच्या सगळ्या कॅरेक्टर सारखेच काहीतरी हरवलं म्हणून येतात आणि अचानक त्यांना एक एक सापडत जातो विषय. कारण त्यांच्या डोक्यातले विषय संपतच नाहीत. इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि अभिजित पवारनी लिहिलं पण छान होतं आणि मस्त प्रेझेंट केलं. फुल ऑन एनर्जी होती. पृथ्वी मस्त, वनिता क्या बात आहे, सावत्या मस्त. मोरे, तुझी ती खूण काय, ती ज्या खुणेबद्दल बोलते ती मला माहित नाही, पण तुझी एक खूण जी जगजाहीर आहे ती म्हणजे तुझ्या परफॉर्मन्स मधला साधेपणा. ती तुझी खूण आहे जी सगळ्यांना माहिती आहे. कुठलाही आवेश आणत नाहीस तू, इतकं सहज सोपं परफॉर्म करतोस आणि फार गोड वाटतं. त्यामुळे दत्तू फार मजा आली. इंटरेस्टिंग सुरुवातीचा पोर्शन सगळा मस्त होता. बाकी फॅन्टॅस्टिक.